काय मीराताई, आज आशाताईंना सॉलिड लॉक होतं की नाही? काय लुटलंय आम्हा सगळ्यांना. हो ना. बरं का, मी काय सांगत होते, आमच्या अमितला एक मुलगी सांगून आली होती बरं का. ती इंग्लिश कसं बोलत असेल? कसं हो कसं, जरा बोलून दाखवा ना. आय वुड लाईक टू टेल यू समथिंग. म्हणजे घाटी म्हणा. आणि आमचं अमित कसं आहे ते तर तुम्हाला माहितच आहे. हो ना, 10 वर्ष अमेरिकेत होता. तेच तर. खरं सांगू का, तो काय इंग्लिश बोलतो ते मला सुद्धा कळत नाही. हाय काय नि काय काय नि काय काय नि काय काय हो मिसेस देशमुख, कोण ही? मोलकरीण वाटतं. दिसायला स्मार्ट आहे. हा, म्हणूनच म्हणते जरा जपूनच. हा, घरात 2 मुलं जवान आहेत. शिवाय यांचे मिस्टरी काही कमी नाहीये. हो, मध्ये तिचा हात धरून म्हणायचे, कर हा करी धरीला शुभांगी. अहो काहीतरीच काय आपलं काय तोंडाला येईल ते बोलायचं की काय. वा, काही मॅनर्स आहेत की नाही तुला? नॉनसेन्स. मोलकरीण असून एवढं धाडस? मोलकरीण? कोण वो मोलकरीण? मी सून हाय या घरची. सून? डॉटर इन लॉ? नाहीतर इंग्लिश काय करणार आहे म्हणा हिला. काय हो, काय शिकल्या तुमच्या सुनबाई? SSC पास झाली आहे ती. छाछा सासूबाई, अहो काहीतरीच काय सांगते तुम्ही यासनी? म्या 4थी फेल आहे, 4थी फेल. उगाच कशापाई खोटे सांगायचं? काय हो मिसेस देशमुख, ही सांगते ते खरं आहे का? अहो त्यासनी काय विचारताय पुन्हा पुन्हा? आता मी काय सांगते ते समजा नीट ध्यानात घ्या. दुसऱ्याच्या घरी एळी अवेळी जायचं, फुकटचं हादडायचं आणि पुन्हा आपल्याच लेकी सुनांची गाराणी सांगायची. हे समज आजपासून एकदम बंद. स्टॉप. काय समजलात की नाही? चला हो, इतका इन्सल्ट सहन करून घ्यायची सवय नाही आम्हाला. नाहीतर चला, 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 नाहीतर काय? चला, 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 जाऊया. चालू लागा. पुन्हा या घराची पायरी चढायची नाही. शालू, शालू. काय सासूबाई? सासूबाई काय माझ्या मैत्रिणींचा अपमान करते? नालायक, माझ्या मैत्रिणींचा अपमान करते बेशरम. पण त्या लोकांनी आधी माझा अपमान केलं त्याचं काय? मला उलटून बोलतेस, मला उलट उत्तर देतेस. हे संस्कार केले तुझ्या आई बाबांनी तुझ्यावर. आईचा पत्ता नाही, बापाचा पत्ता नाही, बिन बापाची पोर घे. मला उलटून बोलतेस. नालायक, मला उलटून बोलतेस. नाही आईसाहेब, माझी काय बी चूक असेल ते 100 फटके मारा मला, पाहिजे तर खेटरानं मारा. पण माझ्या आई वडिलांच्या नावाने शिवी दिली तर ते मी कधी बी सहन करणार नाही. समजलं? चल चालते हो माझ्या घरातून. हे घर तुमचं आहे तसंच माझं बी आहे, माझ्या नवऱ्याचं आहे. असं काय? कशी जात नाहीस तेच बघते मी. एक तर या घरात तू तरी राहशील, नाहीतर मी तरी. अहो पण नक्की घडलं तरी काय? अहो तुमची ती सून कैदाशीन राक्षसीन हंटर घेऊन धावून आली की हो माझ्या अंगावर. काय सांगता काय? हंटर घेऊन धावून आली? हो. अरे कमाल झाली. जे धाडस मी आयुष्यभरात करू शकलो एका दिवसात तरी केलं. काय म्हणजे हे चुकीचं आहे. अंगावर हंटर घेऊन धावायचं म्हणजे काय? बघा ना. मारलं तुम्हाला? मारलं? नशीब तेवढी मेहरबानी केली माझ्यावर. अरे हा काय गाढवपणा केला तिने? काय म्हणजे हा काय गाढवपणा केला तिने? मला काही कळतच नाही. माझ्या मैत्रिणींचा अपमान काय केला, त्यांना घराबाहेर काय काढलं. मैत्रिणी म्हणजे तुमच्या त्या अतिविशाल महिला मंडळाच्या मैत्रिणी? कळलं. आत्ताच्या आत्ता विवेकला फोन करते, त्याला बोलून घेते, त्याच्या कानावर सगळं घालते. मी तर म्हणतो सगळ्या शहराला कळायला पाहिजे गोष्ट. अहो सुनेनं सासूला मारायचं म्हणजे काय? बघा ना. खरं तर मारलंच पाहिजे. म्हणजे बरोबर नाही. आता विवेक येऊन दे, चांगला धडा शिकवेल तिला. खरं तर धडा तुम्हाला शिकवायला पाहिजे. नो 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 नो. मॅडम एवढ्या तातडीने फोन करून कशाला बोलवत मला? अहो केव्हाचा मद्रासला फोन लावते,
लागता लागत नाही. मद्रासला कुणाला? कुणाला म्हणून काय विचारता? विवेकला. त्याला सांगणार आहे ताबडतोब निघून ये म्हणून. का का का? आज त्या बाईनं कहरच केला. हंटरनं मारलं मला बेदम. हंटर तुम्हाला मारलं? कमाल आहे. कुठं कुठं लागलं? मारलं म्हणजे मारलं नाही, पण मारायला निघाली होती. अहो जीवावर उठली होती माझ्या. माफ करा मॅडम, पण विवेकराव आले आणि त्यांनी पुरावा काय असं विचारलं तर आपण काय सांगणार आहोत त्यांना? अहो तो आपल्या बायकोचीच बाजू घेणार. ढांटेड मॅडम, आयडिया. त्यापेक्षा तुम्ही 2-4 फटके मारून घ्या हो. स्वतःला. नाही, मी आहे ना तुमच्या मदतीला. वाटल्यास आपण पोलिसात रिपोर्ट करू. इडियट, तुम्ही काय बोलताय याचा अर्थ तुम्हाला तरी समजतोय का सेक्रेटरी? सॉरी आयडिया. सॉरी मॅडम. मॅडम, एक आयडिया नाही आवडली तर दुसरी, दुसरी नाही तर तिसरी. अहो आपल्याकडे आयडियाला काही तोटाच नाही. बोला, तिचं काय करायचं? हिला या घरातून हाकलून लावायची की तिचा कायमचा बंदोबस्त करायचा? मॅडम, तिला गळा दाबून ठार मारायची की पाण्यात डुंबून मारायची? नको, तिला जाळूनच मारूया की पॉइझन देऊया आपण? अहो तुम्ही काय बोलताय याचा अर्थ तुम्हाला तरी समजतोय का सेक्रेटरी? ऑफकोर्स मॅडम, बरोबर समजतोय. 4 पैसे सैल सोडा, 4 गुंड पाठवूया तिच्या पाठीवर. मॅडम, दर मंगळवारी ती एकटीच जाते देवळात. या मंगळवारी मंगलवेद दंगल करून टाकू. डॅन्टडीन. वा गुरु, काय माल आहे. मार दे. ए बुलबुल, अशी जवळ आहे, आपण पूजा करतो तुझी. ये विचार कसला करतेस? चल ना, चल चल. अगं बोल ना, बोल बोल बुलबुल. अरे अरे नाही 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 नाही, असं नाही यार. ती तर माझी राणी आहे. अरे माझी. हे बघ पैसे, अगं याच्यापेक्षा जास्त मिळतील. सगळी दौलत तुझ्यावर उधळीन. अगं विचार काय करतेस? अगं तुला मी माझी राणी बनवी. कबूल? खुश येते. हा तुमच्या संगत येते मी. संगत? अरे वा. तुमच्या संगत बी येते. पण येण्यापूर्वी तुम्हा समद्यासनी परसात तरी देते. घ्या, तुम्हासनी बी घ्या.
येते. अरे बापरे चल बापू पळूया चल चल बाबा. अरे बापरे, इथं बसत लय माग पडणार आहे. बोल, कुणी सांगितलं तुला हे? बोलतोस की? बाबू